मग संगमेश्वरमध्ये अशी कुठली वास्तू आहे की जी खूप जुनी आहे? संगमेश्वर मधली आत्ता जी आपल्याला दिसते माहिती आहे त्यातली सगळ्यात जुनी वास्तू आपण म्हणलं तर हे जे कर्णेश्वराचं मंदिर आहे की बरोबर. जे 12व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 850-900 वर्ष होऊन गेली तेवढं बांधलेलं आहे. कारण संगमेश्वरमध्ये आपल्याला लेणी दिसत नाहीत कुठलीही, ओके. पण आपल्याला हे देऊळ जे बांधलेलं वास्तू आहे ती बरोबर. दिसते. आणि एक संगमेश्वर महात्म्य नावाचा ग्रंथ आहे. तर हा जो राजा होता कर्ण, कर्णेश्वर. हा कर्ण. त्याचा जो राजकवी आहे शेष म्हणून, त्यांनी तो ग्रंथ लिहिलाय आणि त्याच्यामध्ये तो वर्णन करतो की माझ्या राजानी हे देऊळ कसं बांधलं, कोल्हापूरच्या देवीचं देऊळ ज्यांनी बांधलं त्या स्थपतीला त्यांनी बोलावलं आणि हे देऊळ बांधलं, असं तो त्या संगमेश्वर महात्म्यामध्ये म्हणतो. 90-95 श्लोकांचं ते एक पोथी आहे ती. आणि त्यात त्यांनी त्या देवळाची व्यवस्था कशी लावली, म्हणजे त्या देवळाच्या पूजा अर्चेचा खर्च, नैवेद्याचा खर्च, त्याला जी फुलं लागणार त्याचा खर्च, वेगवेगळे जे खर्च असतात देवळाचे. तर पूर्वी असं होतं की आज कसं आहे की भक्तांच्याकडून देणग्या प्रचंड प्रमाणात येतात आणि व्यवस्थापन केलं जातं. त्या काळामध्ये असं नव्हतं. म्हणजे भक्त देणगी देतील आणि नंतर मग व्यवस्थापन होईल असं नव्हतं. जेव्हा राजा एखादं मंदिर बांधायचा तेव्हा त्याच्या बाकीच्या सगळ्या रोजच्या जे खर्च आहे त्याची व्यवस्था केलेली असायची. बरोबर. मग एक धामणी नावाचं गाव आहे, लोवले नावाचं गाव हो. आहे. ह्या गावांचं उत्पन्न जे असतं बरोबर. ते त्या देवस्थानला दिलेलं, अशी व्यवस्था त्या केलेली होती, अशी त्या ग्रंथात येते. तर ती वास्तू आपल्याला सर्वात सगळ्यात जुनी आहे. आपल्याला प्राचीन म्हणता येईल. गरम पाण्याचं जे कुंड आहे जवळ तिथे, बरोबर. तर ते गरम पाण्याचं कुंड हे सुद्धा नैसर्गिक आहे, त्यामुळे ते सुद्धा प्राचीनच असेल. आता त्याच्यावर कुठेही काही नोंदी नाहीत, पण त्या परिसरामध्ये म्हणजे जे राजवाडी नावाचं गाव आहे तिथे गरम पाण्याचं कुंड दिसतं बरोबर. आपल्याला. म्हणजे आपण जर संगमेश्वर तालुक्यात गेलो तर आरवलीला एक कुंड आहे, तुरळ गावात एक आहे आणि राजवाडीचं जे कुंड आहे ते खूप मोठं आहे. आणि गमतीशीर गोष्ट आहे म्हणजे मध्ये मी एक पुस्तक वाचलं. आपल्याकडे एक परदेशी प्रवाशांनी भारतामध्ये बद्दल इथे येऊन जे लिहिलं होतं, तर त्याच्याबद्दलचं एक पुस्तक वाचलं. तर एक प्रवासी आपल्याकडे 1672 साली आलेला आहे, फ्रेंच. तर तो असं लिहितो की मी याच्यावरून रायगडावरून राजापूरकडे जाताना संगमेश्वर या ठिकाणी आलो आणि तिथे मी गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ केली आणि त्याच्यानंतर मी तिथून पुढे गेलो. आता तो म्हणत नाही असं की मी राजवाडीच्या कुंडात, पण तिथलं जे मोठं कुंड आहे ते भवानीगडच्या पायथ्याशी आहे. त्याच्या शेजारी देऊळ आहे खूप मोठं आणि तो पूर्वीचा व्यापारी मार्ग होता, त्यामुळे तो त्याच मार्गावरून गेला असणार आणि तिने त्यांनी आंघोळ केली असणार. तर हे जरा आश्चर्यकारक वाटतं, म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं आपल्याला की जे आपण लिहिलंय किंवा जे आपल्याला माहिती आहे अशा ठिकाणी एक कोणीतरी परदेशी प्रवासी 1672 शिवाजी महाराजांच्या काळात तो आलाय, कारण तो चौलच्या किल्लेदाराला भेटला, त्याच्यानंतर तो पुढे विजापूरपर्यंतही गेला. तर तो असं लिहितो की मी या ठिकाणी येऊन गेलो आणि आंघोळ करून गेलो. तर ह्या अशा प्राचीन गोष्टी या ठिकाणी संगमेश्वरला बऱ्याच आहेत. मग कर्णेश्वर मंदिरामध्ये सर असं तुम्हाला काय युनिकनेस वाटतं इथे? कर्णेश्वर मंदिराची गंमत अशी आहे की तिथे त्याच्या बाहेरून शिल्पकाम नाहीये त्या मंदिरावर. अगदी थोडं आहे, जी कक्षासनं म्हणतो, म्हणजे जे पोर्च आहेत त्याच्या बाजूला बसण्यासाठी जागा असते, त्याला जी बॅकरेस्ट असते त्याच्या बाजूनी छोट्या मूर्ती आहेत. पण त्याचा जो सभामंडप आहे, मुळात त्याचं जे पोर्च आहे मुख्य पूर्वेकडचं, त्याचं जे छत आहे सिलिंग, ते अतिशय इंट्रिकेट कार्व केलेलं आहे, म्हणजे कमळाचं उमललेलं फुल असतं तसं आहे. त्याच्यावरती अष्टदिक्पाल, आपल्याकडे प्रत्येक दिशेचा एक एक पालक देव मानला गेलेला आहे. म्हणजे इंद्र, वरुण, त्याच्यानंतर वायू, कुबेर, हे प्रत्येक दिशेचे अग्नी एक एक आहेत. तर त्या दिशेला ते ग्रह कोरले, ते देव कोरलेले आहेत आणि त्यांची वाहनं आहेत प्रत्येकाची. इंद्राचा हत्ती असतो, अग्नी मेंढ्यावरती असतो, यमाचं रेडा आहे वाहन, असा प्रत्येक तो दिक्पाल एक एक त्या दिशेचा स्वामी हा त्या दिशेला कोरलेला आहे, त्याच्या वाहनांवरती कोरलेला आहे. तिथेच वरती एक शेषशाही विष्णू आहे दरवाजाच्या वर, आणि त्या विष्णूच्या वरती आपण म्हणजे आपलं डोकं वर करून बघायला लागतं की दशावतार कोरलेले आहेत सगळे. आणि ज्याच्यामध्ये 9वा अवतार म्हणजे रामाच्या नंतर कृष्णाचा अवतार असतो, त्या ठिकाणी बलराम कोरलेला आहे. त्याच्या हातातला नांगर स्पष्ट, बऱ्याच ठिकाणी आपल्याला बलराम दिसतो कृष्णाच्या ऐवजी, तो तिथे दिसतो, हे विशेष आहे. दुसरं म्हणजे त्याचा जो सभामंडप आहे, त्या सभामंडपाला 4 खांब आहेत आणि त्याच्यावरती ज्या तुळया असतात, तर त्या तुळयांना त्या जिथे खांबावरती अशा रेस्ट होतात त्याला ब्रॅकेट्स केलेले असतात तोलून धरण्यासाठी म्हणून. आणि ती ब्रॅकेट्स नंतर डेकोरेटिव्ह करतात, म्हणजे त्या ब्रॅकेट्सवरती त्याला कीचक किंवा यक्ष असं म्हणलेलं आहे. ती मंडळी असं तोलून धरलेलं दाखवतात. ह्या देवळामध्ये त्या यक्षांच्या जागेवर 2 ठिकाणी नरसिंह दाखवलाय आणि 2 ठिकाणी गणपती दाखवलाय. म्हणजे ते नरसिंह तर अगदी खालच्या हाताने त्याच्या पोट फाडतोय
आणि वरच्या 2 हातांनी त्यांनी ती तुळई धरली. इतकं सुंदर शिल्पांकन तिथे केलंय. आता ही मंडळी अगदी क्वचित 1-2 असं कळलं की देवळांमध्ये कुठेतरी आहेत, अन्यथा असे हे देव तिथे येत नाहीत ब्रॅकेटवरती. तर हे अगदी युनिक गोष्ट आहे या देवळामधली, ही जिथे ही फारशी आपल्याला कुठे दिसत नाही. एक जनरली दिसणारी गोष्ट आणि इथे प्रकर्षाने केलेली आहे ती म्हणजे आपण प्रदक्षिणा जर का एका चौथऱ्यावर प्लिंथवर देऊळ आहे आणि त्या चौथऱ्यावरनं आपण प्रदक्षिणा घालू शकतो. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला एक असं छोटंसं कुंड केलंय आणि एक चॅनेल केलाय. कशासाठी? तर जेव्हा आतमध्ये अभिषेक चालू असतो तेव्हा सतत पाणी लागतं आणि सतत बाहेरनं कोणीतरी पाणी नेऊन आतमध्ये ओतणार. बरं, ते आतमध्ये सोहळ्यामध्ये मंडळी असणार, त्यासाठी एक बाहेर व्यवस्था केलेली असते की त्यांनी पाणी त्या कुंडामध्ये ओतायचं. ते एक चॅनेल केलंय, त्या चॅनेलमधनं आतमध्ये जातं. काही देवळांमधनं गोमुख केलेलं असतं. ह्या देवळामध्ये एक स्त्री दाखवली, तिच्या तोंडातून ते पाणी येतं. ते बहुतेक म्हणण्यापेक्षा ती स्त्री म्हणजे गंगा दाखवलेली असणार आहे, कारण गंगेचंच रूप आहे ते दाखवलेलं, आणि तिच्या तोंडातनं ते पाणी येतं. मग ते आतमध्ये गोळा करणार आणि मग अभिषेकाच्या वेळी वापरत असणार. अशी आपल्याला तिथे देवळं, कारण कसं आहे, कसबा भाग जो आहे त्या संगमेश्वर महात्म्यात असं लिहिलं आहे की इथे 350 देवळं होती म्हणून. आज जेमतेम 8-10 देवळं असतील. आता 350 एवढी मोठी देवळं असतील का, ही पण शंका आहे. कदाचित छोटी असतील, काय असेल माहीत नाही. पण आज अजूनही काही देवळं त्या काळातली, एक काशी विश्वेश्वर म्हणून आहे, एक सोमेश्वर म्हणून तिथे मागे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला देवळं दिसतात. त्या देवळांना सुद्धा अशी रचना केली आहे की जिथे पाणी आतमध्ये, एक छोटं कुंड आहे, त्यात पाणी होतायचं अभिषेकाचं, मग ते आतमध्ये जातं. तर ह्या रचना या देवळाच्या खूप महत्त्वाच्या वाटतात. आज या देवळाच्या बाजूला एक सूर्यमंदिर आहे, एक गणपतीचं. तर तसं तुलनेने नवीन आहे, पण आत्ता पुरातत्व खात्याने जी साफसफाई आणि या ज्या काही गोष्टी करतात त्याच्यामध्ये अजून 2 मंदिरांची प्लिंथ तिथे असावी असं दिसतंय. यावरून हे पंचायतन मंदिर असणार पूर्वीसारखं, शिवपंचायतन, म्हणजे मुख्य मंदिर शिवाचं आणि बाजूला विष्णू, गणपती, देवी आणि सूर्य. लक्ष्मीचं मंदिर पण आहे. हां, आत्ता तिथे काही दिसत नाही. आत्ता जी दिसतात ते फक्त सूर्य आणि गणपती दिसतात. म्हणजे देवी आणि विष्णू यांची मंदिरं दिसत नाहीत. पण तिथे अशी जागा दिसते की, आणि तुम्ही जर का कर्णेश्वर मंदिराच्या भिंतीला बघितलं तर ते बरंच जीर्णोद्धार केलं. पहिला काहीतरी 63-64 साली, 1964 साली केला जीर्णोद्धार. तर बरेच मंदिरांचे अवशेष तिथे आपल्याला भिंतीमध्ये लावून ठेवलेले दिसतात. त्यामुळे मोठी मंदिरं अजून होती बाजूला. आपण जर का बरोबर मंदिराच्या समोर बघितलं तर आत्ता दीपमाळ आहे तिथे. बरोबर. तर तो नंदी मंडप होता. तिथे नंदीची जी आज मूर्ती आपण आतमध्ये ठेवलेली दिसते त्या रंगशिळेवर, ती तिथे नव्हती. ती मुळात नंदी मंडपामध्ये होती. तो पडलाय सगळा नंदी मंडप. इतकं मोठं देऊळ बांधलंय, कारण सभा मंडपात कधी नंदी नसतो. ठीक आहे, त्यांनी नंतर कधीतरी केव्हा तरी उचलून आणून ठेवला असेल. तर नंदी मंडप तिथे होता जिथे आता दीपमाळ आहे. आणि दुसरं गमतीशीर असं की या ठिकाणी पण आपल्याला किरणोत्सव बघायला मिळतो. 14, 15, 16, 17 मार्च दरवर्षी तिथे सूर्याची किरणं सकाळी साधारणपणे 6:50 ते 6:15 या वेळामध्ये पूर्ण शिवपिंडीवरती सूर्याची किरणं पडतात. हा नैसर्गिक फिनोमेनन आहे. हीच घटना 6 महिन्यांनी, कारण जेव्हा सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन होत असतं तेव्हा जेव्हा तो समोर येतो तेव्हा ती हे पडतात. तेव्हा पुन्हा जेव्हा तो दक्षिणेकडे जातो तेव्हाही पडणार. पण तो सप्टेंबर महिना येईल आणि सप्टेंबरमध्ये बहुतेक वेळेला तिथे ढग असतात. पण मार्चमध्ये मात्र हटकून आपल्याला हा किरणोत्सव तिथे बघता येतो. अशा वेगवेगळी वैशिष्ट्ये या देवळाची आहेत. आता सर, अजून एक संगमेश्वरच्या जे आपलं कर्णेश्वरचे मंदिर आहे ते मला विचारायचं होतं की बरेचदा असं सांगितलं होतं की तिथे थाळ्या ज्या आहेत त्या पांडवांनी बांधलेल्या आहेत म्हणून. तर तिचं काय रहस्य आहे? कसं आहे, आपल्याकडे भारतामध्ये अनेक ठिकाणी जा तुम्ही, पांडवांचा अस्तित्व दाखवलं जातं. बरं, हे कर्णेश्वर नाव आहे, पांडवांचाच एक मोठा भाऊ कर्ण, त्याच्या नावाने हे आहे अशी एक वदंता इथे आहे. कसं असतं, जेव्हा आपल्याला इतिहास माहीत नसतो किंवा त्याचं एखादं मूळ माहीत नसतं आणि उत्सुकता तर खूप असते जाणून घ्यायची, आणि ते मनाचं काही समाधान होत नाही, अशा वेळी वेगवेगळ्या कथा जन्माला येतात. त्यातनं या आलेल्या कथा, कारण कसं असतं की हे माणसांनी बांधलेलं असेल देऊळ अशी कल्पनाच करू शकत नाही आज आपल्याकडे एवढी साधनं उपलब्ध असून सुद्धा आपण बांधू शकणार नाही. बरोबर. मग इतक्या 700-800 वर्षापूर्वी कसं बांधलं असेल, मग कोणी बांधलं असेल? तर आपल्याकडे सगळीकडे प्रचलित कथा आहे की पांडवांनी बांधली. सगळीकडे एकच कथा ऐकायला मिळते की एका रात्रीत देऊळ बांधलं. कोंबडा आरवायच्यात देऊळ बांधायचं होतं. काही वेळेला देवळाचा कळस, आता एखादं देऊळ असतं त्याचा कळस कधीतरी मध्ये पडून गेलेला असतो. इतिहास काहीही लोकांना माहीत नसतं, साहजिक आहे. म्हणजे कारण मधला एक मोठा काळ असा गेला 250-300 वर्षाचा की ज्या काळामध्ये संस्कृतीची फार वाट लागली आपल्या पूर्णपणे.
माणसांची जेवणा खाण्याची 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, तर ती संस्कृती आणि बाकी जतन करणं, हा इतिहास लक्षात ठेवणं हे शक्य नव्हतं. तर त्यामधला एक काळ येऊन गेलाय. त्याच्यानंतर देऊळ तर दिसतंय, शिखर दिसत नाहीये. मला नाही माहिती असं की हे बांधलं होतं का नव्हतं. मग ती पांडवांची कथा जन्माला येते की एका रात्रीत त्यांनी देऊळ बांधलं, शिखर बांधायचंच राहिलं, कोंबडा हरवला आणि मग ते देऊळ बांधायचं राहिलं वगैरे. ह्या दंतकथा असतात, त्या असू द्याव्यात. म्हणजे त्या कुठल्याही एखाद्या ठिकाणाला ना त्या दंतकथा शोभा देतात. पण जेव्हा आपल्याला इतिहास समजतो, त्याचा ज्ञात होतो वेगवेगळ्या साधनांनी, तेव्हा तोही समोर यायला हवा. पण छान आहे, इथे त्या देवळामध्ये 4 रंगशिळा आहेत. मुख्य सभामंडपात एक आहे आणि 3 पोर्चमध्ये एक आहे. त्यामुळे असं सांगतात की ती पांडवांची ताटं आहेत आणि 5वं ताट कुठे आहे, तर मग ते शिवपिंड जी आहे त्याच्या खाली. आणि मग साहजिकच की जेव्हा त्यातनं खाली धन पुरून ठेवलं असेल वगैरे अशा. पण अशा कथा, हा म्हणजे कसं असतं की काही मंडळी म्हणतात या कथा किती असलं काही नसतं. असं नसतं, टाकाऊ काहीच नसतं. अनेकदा असं असतं की या दंतकथांमधनं एखादा इतिहासाचा थ्रेड तुम्हाला मिळतो. कदाचित कर्णावरनं मग कळतं की अरे कर्ण नावाचा कोणी, म्हणजे आता हे सगळं ज्ञात आहे, पण कोणी राजा होऊन गेला असेल का, त्यांनी बांधलं म्हणून त्याला कर्णेश्वर दिला असेल का. आणि मग जेव्हा आपण इतिहास शोधतो तेव्हा आपल्याला मिळतं. त्यामुळे कुठलीही लोककथा, दंतकथा किंवा स्थानिक माणसं जे सांगतात, कुठल्याही गोष्टी टाकाऊ नसतात. आपण त्यातनं काय घ्यायचं, कसं शोधायचं हे बघण्यासारखं असतं. पण ही कथा त्या एकूण मंदिराला अजून थोडी रंगत आणते. हा, फक्त काही जण तेच एक धरून ठेवतात की नाही नाही, हे तुम्ही सांगताय हे असलं काही नाही, ते तसंच खरं आहे. असा हट्ट मात्र कोणी करू नये, इतकंच, बाकी काही नाही. बरोबर.